उत्सव थोर, बाळा बोवा कीर्तनकार, मशीदमाई जीर्णोद्धार, कथन सविस्तर षष्ठाध्यायी. बाबांचा समाधी खंड योग, धोती पोती इत्यादी प्रयोग, बाबा हिंदू की यवन ढोंग, संतांतरंग अगाध. बाबांचा पेहराव वर्तन दवा, चिलीम जाती धुनी दिवा, त्यांचा आजार त्यांची सेवा, अगम्य देखावा अवघाची. भागोजी शिंद्याची महाव्याधी, खापर्डे सुत ग्रंथी ज्वरौषधी, नाना पंढरी दर्शन बुद्धी, कथिती सुधी सप्तमी. नरजन्माचे अपूर्व महिमान, साई भैक्ष्यवृत्ती वर्णन, बायजाबाईंचे संत सेवन, भोजन विंदान बाबांचे. बाबा तात्या म्हाळसापती, रात्री तिघे मशिदीत निजती, बाबांची आगळी प्रीती, दोघांवरती समसमान. राहते ग्रामीणचे खुशाल चंद, बाबा शांती ज्ञान कंद, परस्परांचा प्रेम संबंध, निरूपणानंद अष्टमाध्यायी. तात्या साहेब नूलकर, तात्या पाटील भक्तवर, एकांग्ल भौम गृहस्थ थोर, प्रायश्चित्त घोर आज्ञाभंगाचे. पंचमहायज्ञ करवून, बाबा करीत भिक्षान्न सेवन, भिक्षाधिकार संपन्न लक्षण, करीती वर्णन चातुर्ये. बाबा साहेब तरखड श्रेष्ठ, कट्टे प्रार्थना समाजिष्ट, बनले साई भक्तैकनिष्ठ, कथा उत्कृष्ट नवमाध्यायी. लांब अवघी हात चार, रुंद तशीच वीतभर, आढ्यास टांगिलेल्या फळीवर, शयन योगेश्वर बाबांचे. केव्हा शिर्डीत पद पडले, किती वर्षे वास्तव्य झाले, देहावसान कधी घडले, केले निरूपण हृदयंगम. अंतरी शांत निरीच्छ स्थिती, बाहेर दावीत पिशाच वृत्ती, लोकसंग्रह नित्यचित्ती, अढळ प्रवृत्ती गुरुरायांची. वेदशास्त्र धर्मलक्षण, परमार्थ आणि व्यवहार शिक्षण, भक्ता भक्त चित्त परीक्षण, हतवटी विलक्षण सद्गुरूंची. बाबांचे आसन बाबांचे ज्ञान, बाबांचे ध्यान बाबांचे स्थान, त्यांचे सामर्थ्य आणि महिमान, कथन संपूर्ण दशमाध्यायी. सच्चिदानंद स्वरूप स्थिती, दिगंत बाबांची प्रख्याती, डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, सिदिक वृत्ती वर्णियेली. कैसे केले अभ्राकर्षण, कैसी अनिली सत्ता विलक्षण, अनलापासूनी संरक्षण, सुरस विवरण एकादशी. काका धुमाळ निमोणकर, एक मामलेदार एक डॉक्टर, प्रसंग भिन्न भिन्न प्रकार, वर्णिले मधुर वाणीने. नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी, संत घोलप रामानुयायी, त्यांची साई दर्शन नवलाई, द्वादशाध्यायी निरूपिली. बाळा शिंपी हिमज्वर नाशन, केले कृष्णश्वाना दध्योदन देऊन, बापू साहेब महामारी शमन, केले चारून आक्रोड पिस्ते. आळंदी स्वामी कर्णरोगी, आशीर्वचनेची केले निरोगी, जुलाब पीडा काका भोगी, नाशिली भुईमुगी दाण्यांनी. हरद्याचे भक्त दत्तोपंत, पोटशूळ व्याधिग्रस्त, आशीर्वादेची केले मुक्त, समस्त जना देखत. एका भीमाजी पाटलाला, कफक्षयाचा व्याधी जडला, उदी लावून रोग दवडिला, वृत्तांत वर्णिला त्रयोदशी. नांदेडचे शेट रतनजी पारसी, विख्यात व्यापारी खिन्न मानसी, पुत्र संतान देऊनी त्यासी, हर्षाकाशी बैसविले. मौली साहेब गुप्त संत, नांदेड शहरी हमाली करीत, साई संकेत वचे ज्ञात होत,
कथा अद्भुत चतुर्दशी नारदीय कीर्तन पद्धती कथिती बाबा दासगणू प्रती चोळकरांचे फेडून घेती व्रत चहा सीता त्या पाजुनी औरंगाबादेहून पल्ली आली मशिदीतील पल्लीस भेटली चुकचुकण्यावरून वार्ता कथिली कथा निरूपिली पंचदशी संतती संपत्ती संपन्न साई यशो दुंदुभी परिसोन एक गृहस्थ शिर्डी लागून आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ जो इच्छी ब्रह्मप्राप्ती त्यासी होवावी संसार विरक्ती सुटली पाहिजे धनासक्ती प्रथम चित्ती तयाच्या 5 रुपयांची उसनवारी जान देववे बाबा क्षणभरी नोटा असुनी वस्त्रांतरी कवणे परी त्या ब्रह्म मिळे साई बोध शैली सुंदरा हेमाडांची प्रसादगिरा संयोग जैसा पय शर्करा कथा मनोहरा षोडशी पूर्वकथेचेच अनुसंधान ब्रह्मज्ञान विस्तार कथन धनलोभ याचे निस्संतान वर्णन मधुर सप्तदशी साठ्यांची गुरुचरित्र कथा राधाबाईंची उपदेश वार्ता हेमाडांची अनुग्रहता कथन कुशलता अष्टादशी अनुग्रह कथेचा विस्तार साई श्री बोधानुसार केला असे फार फार विचार 19 ईशावास्य भावार्थ बोधिनी प्रारंभिली दासगणूंनी त्यात शंका उपजली मनी पुसिली त्यांनी बाबांना बाबा म्हणती मोलकरीण करील काकांची तन्निवारण सद्गुरु महिमा असाधारण गोड निरूपण 20 एक प्रांताधिकारी सुलक्षण दुसरे पाटणकर विचक्षण तिसरे एक वकील विलक्षण अनुग्रहण तिघांचे 21 मशीदमाई भवतारका तीच द्वारावती द्वारका बाबा कथिती सकल लोका भावार्थ एकाही न कळे मशीदमाईचे गुण वानिती मिरीकर बुट्टींचे अहिदंश टाळीती अमीर सक्कराचा वात हरिती वारिती अहिभय तयाचे हेमाड वृश्चिक दंश संकट इतरांवरचे उरगारिष्ट निवारित अपमृत्यू दुर्घट प्रसंग प्रकट 22 योगाभ्यासियाचे शंका निरसन माधवरावांचे अहिदंश निवारण धुनी इंधन अजाहनन वर्णन केले अतिरम्य बडे बाबाची बडे जाव गुरुवाज्ञा निष्ठा अभाव किती दिले तरी बहुहाव अतृप्त स्वभाव मूळचा काका साहेब भक्त श्रेष्ठ गुरुवाज्ञी परमैकनिष्ठ सद्गुरु लीला कथन विशिष्ट केले उत्कृष्ट 23 फुटाण्याचे निमित्त करून हेमाडपंता देती शिकवण सद्गुरु स्मरण केलिया वीण विषय सेवन न करावा अण्णा बाबरे व मावशीबाई कलह दोघात लाविती साई त्या विनोद मस्करीची नवाई गाई कविवर्य 24 भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे राहणार करू इच्छिती फार थोर व्यापार कापूस तांदुळांचा उद्यमी होईल हानी सत्य आम्रफल सेवनी प्राप्त अपत्य वदती साई ज्ञानादित्य निरूपण कृत्य 25 भक्त एक नामे पंत अन्य संतानुग्रहित पटवून दिली त्या खूण त्वरित पंत प्रमोदित जाहले हरिश्चंद्र पितळे भक्त तदीय तनय अपस्मारग्रस्त कृपावलोकनेची समस्त रोग अस्त पावला दिले पितळ्यास रुपये 3 म्हणती पूर्वी दिले 2 बाबा वदती करी पूजन रुचिर कथन 26 भागवत पोथी हाती देऊन
आपण घ्यावी प्रसाद म्हणून देती काका इच्छा धरून भगवान देतती माधवा विष्णू सहस्रनामाची पोथी एका रामदासाचे पोथ्यात होती त्या नकळत बाबा घेती तीही देती माधवरावा विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन शामरावावर अनुग्रहण कैसे करीती साई दयाघन कथा निरूपण सप्तविंशती भक्त लक्ष्मीचंद मुनशी चिडीबाई बऱ्हाणपुरवासी मेघा ब्राह्मण पुण्यराशी पातले चरणासी बाबांच्या स्वप्नी देऊनी सर्वा दृष्टांत देत त्याची प्रचित जागरात सद्गुरु माऊलीची अगम्य मात प्रेमे कथित अष्टाविंशती मद्रदेशीचा भजनी मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा बघाया दानवदार्य सोहळा भोळा शंकर बाबांचा रघुनाथराव तेंडुलकर तत्तनय परीक्षा प्रकार त्यांची पेन्शन चिंता दूर मनोहर लीला बाबांची भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साई चरणी प्रेम मोठे दिले स्वप्न दर्शन पहाटे कथानक गोमटे 39 सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नामक देवी देत त्या दृष्टांत एक संत नायक साई पहावे शामरावाने त्याच देवीस केला होता एक नवस श्यामा नवस फेडाया वणीस जाई 30 वर्षांनी राहत्याचे शेठ चंद खुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल स्वप्नी दोघा शिर्डीस चल हे साई बोल कथन 63 विजयानंद यती मद्रासी निघे जावया सरस मानसी ठेवून घेतला निजपदापाशी श्री ऋषिकेशी बाबांनी भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर हिंस्र क्रूर व्याघ्रोद्धार कथन सुंदर 31 आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थ राणी हिंडत मी होताच अभिमान गलित दर्शन देत मज गुरुराय उपोषण करणार गोखले बाई अशीच दुजी कथा साई सांगत स्वमुखे त्याची नवाई हेमाड गाई 32 नारायण जानीचे मित्रास जाहला एकाएकी वृश्चिक दंश एका भक्ताचे कन्यकेस दिधला त्रास ज्वराने चांदोरकर सुतेस भारी प्रसूती वेदना करी घाबरी जानी स्वतः दुःखित अंतरी तिळभरी सुचेना कोणाला कुलकर्णी साहेब भक्तवर बाळाबुवा भजनकार उदी प्रभाव बलवत्तर कळला खरोखर सर्वांना भक्त हरिभाऊ कर्णिक श्रद्धावंत आणि भाविक त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक बोधप्रदायक 63 मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्या व्रणे अति जर्जर पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर पीडित दुर्धर नारूने बापाजी श्री शिर्डीकर ग्रंथीज्वरे कुटुंब जर्जर एक इराणी लहान पोर व्यथित घोर आकडीने हरद्याचे एक गृहस्थ मूतखड्याने अत्यवस्थ मुंबईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन केवळ उदी स्पर्शे करून झाले न लागता क्षण निरूपण रसाळ 34 महाजनींचे मित्र एक निर्गुणाचे पूर्ण भजक ते बनले मूर्तिपूजक दर्शनैक मात्रे करूनी धरमसी जेठाभाई ठक्कर मुंबईचे एक सॉलिसिटर सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर करूनी गुरुवर त्या देती वांद्र्या